शरीर त्या ठिकाणी घसटत लोटांगण घेत 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 तो चाललेला आहे. त्याला दोन्ही पाय नाही, दोन्ही हात नाही. तर तो प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाला सांगतोय की जनार्दन स्वामींची दिंडी पाठीमागून आलेली आहे. परंतु महाराज कुर्मदासजी चाललेत. चालताना सुद्धा भगवान परमात्म्याचं नाव मुखामध्ये त्यांच्या आहे. ज्यावेळी त्या उघड्या अंगाने लोटांगण घेत आहेत कुर्मदासजी, तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं नाम त्यांच्या मुखामध्ये. दोन्ही हात नाही, दोन्ही पाय नाहीत. महाराज आता आपल्या मनुष्याला भगवान परमात्म्याने एवढा सुंदर नरदेह दिला. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जिनी तू जोडीशी नारायण नाशे जीवपण भवरोगा ऐसे. एवढा सुंदर नरदेह त्या ठिकाणी भगवान परमात्मा दिला. पण महाराज सांगतात देवी दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. अहो लोक वारीला जरी निघाली, त्या दिवशी मी त्या मंदिरावरती सांगितलं ज्वाला मारुतीच्या, दिंडी जरी निघाली, दिंडीत भजन चालू असलं, काही वाटप दिसली की दिंडी वळालीच म्हणून समजायचं. बिस्किट पुढे दिसले का दिंडी वळली, गुडदानी दिसली का दिंडी वळली. पण तसं नाही महाराज. कुर्मदासजी चाललेत भगवान पंढरीरायाच्या भेटी करता. पण जात असता कसे चाललेत. गात जागा 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 मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव तुम्ही काय बघतायसा ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको. Hey!
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर मागणी ते एक तुझ प्रती आहे 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 देशील तरी तू पाये पांडुरंगा देशील तरी पाये पांडुरंगा देशील तरी पाये पांडुरंगा मागणी ते एक तुझ प्रती आहे मागणी ते एक तुझ प्रती आहे मागणी ते एक संताचे निर्विहेची मदत दे या संताचे निर्विहेची मदत दे आणि तुझे काही न मागो देवा आणि तुझे काही न मागो देवा आणि तुझे काही न मागो देवा
मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते 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 तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा या संताचे निरवी हेची मज देई या संताचे निरवी हेची मज देई देशील रतरी पाहे पांडुरंगा देशील तरी तू पाहे पांडुरंगा याने कोरनाच निरवी हेची मज देई या संतांचे निरवी याची मज देई अनिक तुझे काही न मागो देवा अनेक तुझे का अनेक तुझे का अनेक तुझे काही न माग देवा तुझे काही देवा या संताचे निरवी
अनिक तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई. मज ठेवी पायी संतांची आम, या संताची निर्विहेची मज देई. अनिक तुझे काही न मागो देवा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचे, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास कृपा, बाबाजी सद्गुरु दास कृपा. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास कृपा, बाबाजी सद्गुरु दास कृपा. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानद्वीपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करा अवहेरू. धन्य धन्य नाम देव, 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 धन्य धन्य नाम देव. धन्य धन्य नाम देव, धन्य धन्य नाम देव, धन्य धन्य नाम देव. सकळ वैष्णवांचा नाव, सकळ वैष्णवांचा नाव, धन्य धन्य नाम देव, धन्य धन्य नाम देव. सकळ सकळ धन्य धन्य नाम देव, धन्य धन्य नाम देव, नाम देव. धन्य धन्य नामदेव सकळ वैष्णवांचा राव. धन्य धन्य नामदेवा, एका जनार्दनी चरणी ठेवा लढीवाळ नामा. विठोबाचा दास तयाचे चरणास दंडवत मागणे ते एक तुझ प्रती आहे. येशील तरी तू पाहे पांडुरंगा, या संताची निर्विहेची मज दे. आणि तुझे काही न मागो देवा. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग. वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे ज्यांनी कधी केला नाही भजनाचा आळस म्हणून झाले वारकरी संप्रदायाचे कळस. असे असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय महाराज यांचा घेतलेला 4 चरणाचा
आणि मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल झाला 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 अभंग तुकोबरायचा असून सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा: सेवा का आहे, कशा निमित्त आहे, सर्वांना ठाऊक आहे, तरी सुद्धा वक्त्याचं एक आद्य कर्तव्य आहे न्यायाने अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा: चालू असलेला नाम यज्ञ सोहळा मौजे आपल्या या दिवे गावामध्ये 55 वर्ष झाली आपल्या सप्त्याला हा नामयज्ञ सोहळा सुरू होऊन, आणि या 55व्या वर्षातील आजची ही 7व्या दिवसाची सेवा मज सारख्या बालकाकडे, मज सारख्या पामराकडे, मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पाय बरी, मज सारख्या पामराकडे सर्वच ग्रामस्थ मंडळींनी सोपवलीत. सर्वांच्या चरणावरती दंडवत आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल महाराज आजच्या अभंगामध्ये मागणी मागतायत. मागणी ते एक तुझ प्रती आहे, देशील तर तू पाहे पांडुरंगा. तुकोबराय आजच्या या अभंगामध्ये मागणी मागतायत. मग सर्वांना प्रश्न पडला असेल, महाराज 7 दिवस झालं रोज आम्ही कीर्तन ऐकतोय, प्रत्येक जण येतोय, तर महाराज प्रत्येकांना सांगतायत काय संताच्या कुळामध्ये मागणं अनुचित आहे. काही मागणी ही आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. स्वतः तुकोबराय सांगतात आमच्या कुळामध्ये मागणं उचित नाही, ते अनुचित सांगितलेलं आहे. मग तुकोबराय इथं मागतात का? तुकोबराय सुद्धा संतच आहेत. मग तुकोबराय तर आजच्या या अभंगामधनं मागणी मागताय देवाकडे. काय मागणी ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी तू पाहे पांडुरंगा. तुकोबरायाच्या या अभंगामध्ये मागणी मागतायत. पण महाराज तुकोबराय स्वतःच्या शब्दामध्ये सांगतात हात पसरी जिने दिक त्याचे, हात पसरी जिने दिक त्याचे, हात पसरी जिने दिक त्याचे, हात पसरी जिने दिक त्याचे. तुका बने करी ब्रह्मांड ठेकणे, तुका बने करी ब्रह्मांड ठेकणे, तुका बने करी ब्रह्मांड ठेकणे, तुका बने करी ब्रह्मांड ठेकणे. हात पसरी जिने दिक त्याचे, हात पसरी जिने दिक त्याचे, हात पसरी जिने दिक त्याचे, हात पसरी जिने दिक त्याचे. म्हणे करी ब्रह्मांड ठेवले, हात पसरी जिने दिक त्याचे, हात पसरी जिने दिक त्याचे. म्हणे करी ब्रह्मांड ठेवले, हात पसरी जिने दिक त्याचे, हात पसरी जिने दिक तुकोबराय सांगतात तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिक त्याचे. महाराज सांगतात अरे ज्यानं हात पसरले त्याच्या जिन्याचा धिक्कार असो, असे सांगणारे संत आहेत. मग महाराजाच्या या अभंगामध्ये मागणी मागतायत. कसं काय तर तुकोबरायाची विश्वंभर बाबांपासून चालत आलेली ही परंपरा, 8 पिढ्यांचा परमार्थ तुकोबरायांचा. पण महाराजांच्या कुळामध्ये नियम होता भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता जायचं, देवापर्यंत जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, देवाचं मुख पाहायचं, पण देवाला कधी काही मागायचं नाही, त्याला न मागता पुन्हा माघारी निघून यायचं. असा कडक नियम तुकोबरायाच्या घराण्यामध्ये होता. पण महाराज यांच्या भक्तीचं ऋण एवढं झालं देवावरती की ज्या ज्या वेळेला तुकोबरायानं भगवान परमात्म्याच्या महाद्वारापर्यंत जावं, आणि जसं का भगवान परमात्म्यानं तुकोबरायाला येताना पाहावं, तशी महाराज
आपोआप देवाची मान लाजून खाली जावी हो. देवानं मान खाली घालावी का? तारे यांचा 8 पिढ्याचा चालत असलेला परमार्थ विश्वंभर बाबापासून तर तुकोबारायापर्यंत येऊन ठेपलेला तुकोबारायाचा परमार्थ आहे. पण आजपर्यंत यांच्या घराण्यामध्ये कधी कोणी मला काही मागितलं नाही. महाराज तुकोबाराय जायचे एके दिवशी रुक्मिणी मातेला तुकोबारायानं सोबत घेतलं, दर्शनाकरता नेलं आणि भगवान परमात्माच्या दर्शनाकरता गेला असता तुकोबारायाने नियम सांगितला. म्हणले आवले तुला देवाच्या दर्शन घेण्याकरता इथपर्यंत मी आणलंय, पण आपल्या कुळाचा नियम आहे काय? काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. आपल्या वाडवडिलापासून एक नियम चालत आलेला आहे, तो म्हणजे भगवान परमात्म्यापर्यंत जायचं, त्याचं दर्शन घ्यायचं, पण त्याला कधी काही मागायचं नाही. आणि मग महाराज तुकोबारायच्या पत्नीने स्वीकारलं. मग आतमध्ये गेल्या भगवान परमात्माला महाराज न सांगता तुम्हा कळो येथे अंतर विश्वी विश्वंभर परिहार चिन्ह लगे. महाराज तुकोबाराय जन्माला येण्या अगोदर सुद्धा तुकोबारायच्या माता ज्या होत्या, कणकाई माता, कणकाई माता आणि भोलोबा महाराज ज्यावेळी भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता गेले आणि दर्शनाकरता गेल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा हा नियम ज्यावेळी कणकाई मातेला सांगितला, पण मनामध्ये एकच इच्छा होती की देवा आजपर्यंत थाटामाटात परमार्थ आमच्या घरामध्ये तुझं नाम जप आम्ही करत आलेलो आहोत, आजपर्यंत तुझं कीर्तन आमच्या घरामध्ये चालत आलेलं आहे, भजन तुझ्या आमच्या घरामध्ये चालत आलेलं आहे, पण इथून पुढं सुद्धा ते टिकून राहावं याकरता वंश नको काय? आणि मग महाराज कणकाई माता मनामध्ये इच्छा ज्यावेळी घेऊन गेल्या, आतमध्ये गेल्या, भगवान परमात्म्यानं जाणलं होतं, त्यावेळी देवानं विचारावं म्हणे कणकाई माता अहो मला सगळं माहिती आहे, तुमच्या कुळामध्ये मागत नाहीत हे मला माहिती आहे, पण तुम्ही काहीतरी भाव तुमच्या मनामध्ये ठेवून आलाय हे सुद्धा मी जाणतोच. त्यावेळी कणकाई मातेने सांगावं देवा काही मागणं हे आम्हाला अनुचित सांगितलेलं आहे, परंतु जो परमार्थ आजपर्यंत चालत आलेला आहे तोच परमार्थ पुढे जास्त चालू राहावा असं जर तुला वाटत असेल तर माझ्या पोटी तू संतती जन्माला घाल. आणि मग महाराज देवानं मागणं ऐकलं आणि देवानं मागणं ऐकल्याच्या नंतर जो नामदेवरायाने अवतार घेतलेला होता, नामदेवरायाला विनवणी केली. नम सोडोनी वैकुंठाले कनकाईच्या पोटा, 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 नम सोडोनी वैकुंठा आले कनकाईच्या पोटा, नम सोडोनी वैकुंठा आले कनकाईच्या पोटा, नम सोडोनी वैकुंठाले कनकाईच्या पोटा, नम सोडोनी वैकुंठाले कनकाईच्या पोटा, नम सोडोनी वैकुंठा आले कनकाईच्या पोटा, नम सोडोनी वैकुंठा आले कनकाईच्या पोटा, नम सोडोनी वैकुंठा आले कनकाईच्या पोटा, आले कनकाईच्या पोटा, आले कनकाईच्या पोटा. नामा सोडूनी वैकुंठा आला कणकाईच्या पोटा, बोल्लोबाचा पुत्र होनी आज्ञा देत नाराजने. महाराज भगवान परमात्म्यानं आज्ञा दिली जा तुकोबारायाच्या वंशामध्ये, तुकोबारायाच्या रूपानं त्या ठिकाणी बोल्लोबा महाराजांच्या कणकाई मातेच्या पोटी तुम्ही जन्म घ्या. आणि मग महाराज नामा सोडूनी वैकुंठा आला कणकाईच्या पोटा, बोल्लोबाचा पुत्र होनी आज्ञा देत नारायणे. आता ज्याच्या त्याच्या परीने जे ते सांगतं, कोणी म्हणतं नामदेवरायाचे अभंग अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना जन्म घ्यावा लागला, परंतु
आरतीच्या वेळेला सुद्धा प्रमाण आलेलं आहे. जन्मता पांडुरंगे जीवेवरी लिहिले शतकोटी प्रमाण तुवा कवित्व रचिले. महाराज नामदेवरायाने शतकोटी अभंग पूर्ण केलेच बर का. जे 4 कोट राहिलेले होते ते स्वतःहून भगवान परमात्म्याने येऊन पूर्ण केले अशी प्रमाण आहे. तुळशीदास महाराज नामदास आमचे गुरुवरी यांनी फडावरती देखील सुद्धा सांगितलेलं आहे. असो त्या विषयाकडे आपल्याला जायचं नाही. परंतु नामदेवरायानं तुकोबारायाचा अवतार घेऊन त्या ठिकाणी बोल्लोबा महाराज कनकाई मातेच्या पोटी जन्म घेतला. तुकोबारायाला सुद्धा रीत माहिती होती काय भगवान परमात्म्यापर्यंत जायचं पण काय मागायचं नाही. तुकोबाराय गेले आणि 8 पिढ्याचं ऋण असल्या कारणानं महाराज देवाची मान खाली जायची. प्रत्येक वेळेला तुकोबाराय महाद्वारापर्यंत गेले देवाला दिसले की देवाची मान खाली जायची. मग तुकोबाराय जायचे दर्शन घेऊन पुन्हा माघारी यायचे. पण एके दिवशी तुकोबाराय गेलेले आहेत महाद्वारापर्यंत. भगवान परमात्म्याने तुकोबारायला पाहिलेलं आहे पण आज मात्र देवाची मान खाली गेलेली नाही. देव मात्र तुकोबाराय काही एकटक पाहत राहिलेत आणि तुकोबाराय महाद्वारातनं गेले. तुकोबारायला वाटलं अरे ज्या ज्या वेळेला मी प्रत्येक वेळेस भगवान परमात्म्याच्या महाद्वारापर्यंत येतो त्या वेळेला मी पाहतो की मी आल्याच्या नंतर देवाची आपोआप मान खाली जाते का. तर आमच्या 8 पिढ्याचं ऋण भगवान परमात्म्यावरती आहे. नामाचं ऋण आहे. अरे माझं ऋण फिटलं की काय म्हणून तुकोबाराय धावत पळत गेले. देवाला विचारलं देवा अहो ज्या ज्या वेळेला मी प्रत्येक वेळे तुमच्यापर्यंत येतो त्या वेळेला मी आल्याच्या नंतर तुमची मान खाली गेलेली असते. देवा याचं कारण आहे आमचं 8 पिढ्याचं ऋण तुमच्या डोक्यावरती आहे देवा. आणि आज अचानक तुम्ही माझ्या तोंडाकडे पाहतात. देवानं सांगितलं हो तुकोबाराया कशा करता पाहतो मागण्याची आस पाहे मुखाकडे. मागण्याची आस पाहे मुखाकडे. मागण्याची आस पाहे मुखाकडे. मागण्याची आस पाहे मुखाकडे. चिंतिला रोकडे मनोरथ मनोरथ मागण्याची हृदयात मोठी साठविला हृदयात मोठी साठविला हृदय समोरचे. साठविला हृदय संपुष्टी. साठविला मागण्याची वाट पाहे मुखाकडे. चिंतिला रोकडे मनोरथ. चिंतिला रोकडे मनोरथ. ओय मुखाकडे चिंतिला रोकडे मनोरथ. चिंतिला रोकडे मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. महाराज भगवान परमात्म्याने उत्तर द्यावं म्हणे तुकोबाराया अहो तुमचं ऋण माझ्या डोक्यावरती आहे पण ते ऋण फिटलं असं नाही. मग देवा तुम्ही माझ्याकडे पाहता काय कारणास्तव. त्यावेळी देवानं सांगावं तुकोबाराया अहो 8 पिढे झालं निस्वार्थ मनाने काही न मनामध्ये अपेक्षा धरता तुम्ही माझा नाम गाताय माझी वारी करताय परमार्थ करताय. तुकोबाराया अहो लोक माझ्याकडे म्हणे 15 दिवस वारीला येतात येताना यादी करून आणतात.
तुम्ही पहा गंमत, आषाढीच्या वारीला जे कोणी असतील त्यांना अनुभव असेल महाराज. लोक देवाची वारी करतात 15 दिवस, पण हे भली मोठी यादी करून नेतात. देवा, घरदार सगळा प्रपंच, बायका पोरं गुरं ढोरं सगळी सोडून 15 दिवस तुझ्या वारी करता आलो देवा. अरे एक मुलगा लग्नाला आला, यंदाच्या वैशाखात तरी त्याची सुपारी फुटू दे. दुसरं उठतं म्हणतं देवा, सगळं काही काम धाम घर सगळं काही सोडून तुझ्या वारी करता आलो देवा. अरे तिकडं मी इकडं आलो आणि माझ्या घरी तिकडं बोरवेलचं मशीन आलंय, तेवढं बोरला पाणी लागू दे. तिसरं उठतं देवा, सगळं काही काम धाम सोडून तुझ्यापर्यंत आलो, मला काही नोकरी भेटत नाही, यंदा तरी मला नोकरी भेटू दे. अहो आशाच्या तोंडाकडे सुद्धा देव बघत नाही हो, पण तुकोबारायाच्या तोंडाकडे देव पाहतायत का? तुकोबाराया, तुम्ही आजपर्यंत निस्वार्थ मनाने माझी सेवा करत आलात, निष्पाप मनाने आजपर्यंत तुम्ही परमार्थ केलात, आणि त्याचं फळ म्हणून तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं अशी माझी अपेक्षा आहे. मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. हेच देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा, हेच देवा पांडुरंगा, हेच देवा पांडुरंगा, हेच देवा पांडुरंगा, देगा पांडुरंगा. मनसी काही मागा, हेच देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा, हेच देगा पांडुरंगा. हे मनसी काही मागा, तुकोबारायापर्यंत महाराज ज्यावेळी भगवान परमात्म्याने सांगितलं तुकोबाराया तुम्ही काहीतरी मागा, काहीतरी मागा, त्यावेळी तुकोबाराय सांगतात देवा नको रे, आजपर्यंत आमच्या कुळामध्ये ते मागितलं नाही कोणी, आणि ते मी मागावं? काही मागणी हे अमानुचित, आमच्या वाडवडिलापासून चालत आलेला नियम आहे. देवा मी मागणार नाही, पण देव म्हणू लागले तुकोबाराया काहीतरी मागा. हे पहा, जगतामध्ये 3 जणांचे स्वभाव महाराजांनी सांगितलेले आहेत. पहिला स्वभाव आहे मनुष्याचा स्वभाव, दुसरा स्वभाव आहे संतांचा स्वभाव, आणि तिसरा स्वभाव आहे देवाचा स्वभाव. प्रत्येकाकडे प्रत्येक वेळी काही ना काहीतरी मागत राहणं हा मनुष्याचा स्वभाव आहे. कधीच कोणाकडे काही न मागणं हा संतांचा स्वभाव आहे. आणि जे संत कधीच काही मागत नाही, त्यांच्या पाठीमागे राहून सतत त्यांना देण्याचा प्रयत्न करणं हा देवाचा स्वभाव. विठ्ठल मग स्वभाव आहे प्रत्येकाचा, मनुष्याचा जो स्वभाव आहे, एकदा का मनुष्याचा स्वभाव ठरला की मग त्या स्वभावामध्ये बदल होत नाही. काही केलं तरी स्वभाव बदलत नाही माणसाचा. पूर्वीच्या काळामध्ये वाहनांची जास्त सोय नसल्यामुळे पूर्वी घोड्यांची ती टांगा गाडी असायची, आणि एक मनुष्य रोज कामावरती जाण्याकरता त्या टांगा गाडीचा उपयोग करायचा. ती टांगा गाडीवाल्याच्या घरापर्यंत जायचा, तिथं त्या टांगा गाडीमध्ये बसायचा, आणि मग बसल्याच्या नंतर तो टांगा गाडीवाला, तो घोडा गाडीवाला जो आहे, तो त्याला त्या कामापर्यंत नेऊन पोचवायचा. रोजचा नियम महाराज. बर तो टांगा घोडा गाडीवाला जो होता त्याच्याकडे अनेक प्रकारचे घोडे होते. काही सवारी करण्याचे घोडे होते, काही खास लग्नाच्या वरातीसाठी घोडे होते, आणि काही त्या टांगा गाडीसाठी वेगळे घोडे होते. आणि एक दिवस झालं असं,
घोडेवाला जो होता तो एक दिवस वराती करता गेला, त्याला भरपूर उशीर झाला रात्रीचा. आता वरात म्हटल्याच्या नंतर 2, 3, 4 किती वाजतील त्याला नियम नाही. आणि मग वराती करता गेल्याच्या नंतर वरात वगैरे झाली. या माणसाचा रोजचा नियम होता, रोज सकाळी बरोबर 7 वाजता तो मनुष्य त्या माणसाच्या दारामध्ये यायचा, त्याच्या टांग्यामध्ये बसायचा आणि कामाला निघून जायचा. रोजच्या नियमाप्रमाणे हा माणूस 4-5 वाजता घरी आला, झोपला. पण याची काही झोप पूर्ण झाली नाही आणि त्यामुळं आज तो माणूस दारामध्ये येऊन थांबला तरी टांगेवाला अजून झोपलेलाच होता. टांगेवाला झोपलेला होता. त्या माणसानं पाहिलं, आधीच त्याला सुद्धा नेमका उशीर झालेला होता. तो मनुष्य त्याच्या दारामध्ये गेला, दार वाजवला. अरे बाबा उठ उठ म्हणे, मला कामावरती जाण्याकरता उशीर झालेला आहे, तू आज अजूनपर्यंत झोपलायस. आणि मग महाराज ज्यावेळी त्या मनुष्यानं आवाज दिला तो पटकन गडबडून टांगेवाला उठला. तो उठला, त्याला माहिती होतं या माणसाला आज उशीर झालाय, आपल्याला सुद्धा उठायला उशीर झालाय. गडबडीमध्ये त्या तबेल्यामध्ये गेला. ते एक घोडं होतं, ते घोडं सोडलं आणि जुंपलं टांग्याला. झोपेतच होता, त्याची एक तर झोप नव्हती पूर्ण झाली. ते घोडं आणलं तबेल्यातनं आणून त्या टांग्याला जुंपलं आणि टांग्याला जुंपलं. एक इथून आपल्या त्या पुलापर्यंत टांगा गेला आणि पुलापर्यंत टांगा जो का गेला, थांबला ना घोडा. टांगेवाल्याच्या लक्षात येणारे काय झालं म्हणे. तो माग जो मनुष्य बसलेला होता, ज्याला उशीर झालेला होता, तो म्हणला, अरे बाबा टांगा कशा करता थांबवलास, काय झालं. टांगेवाल्याच्या लक्षात येणं, त्यांनी डोळे चोळले आणि डोळे चोळत खाली त्या टांग्याच्या खाली उतरला. सावकाश त्या घोड्याला त्याने निहाळलं आणि त्याच्या लक्षामध्ये आलं, अरे नेमकं जे टांग्याचं घोडं होतं ते राहिलं तबेल्यात आणि रात्री जे घोडं वरातीला नेलं होतं ते घोडं झुंपलं टांग्याला. झोपेमध्ये असल्या कारणास्तव त्याला काही कळत नव्हतं. महाराज त्यानं पाहिलं सगळा वृत्तांत. टांगेवाला म्हणला, अरे आता काही करून आता घरी जाऊपर्यंत आणखी उशीर करण्यापेक्षा टांगेवाल्याने युक्ती लढवली. काय केलं, 5 मिनिटं त्या मोबाईलवरती गाणे लावले. त्या घोड्याच्या पुढं ढिंचांग जो का नाचला, तो टांगेवाला त्या घोड्या पुढे नाचला की घोडं पुढे जायचं. पुन्हा तो घोडेवाला आत येऊन बसायचा. पुन्हा अर्धा किलोमीटर वरती टांग गेलं की ते घोडं थांबायचं. तर शेवटी वरातीच घोडं ती त्याला पुढे नाचणारी लागायची. आणि मग महाराज पुन्हा त्यानं उतरावं, पुन्हा 5 मिनिटं त्या घोड्या पुढे नाचावं, पुन्हा त्या टांग्यामध्ये बसावं. तो माग बसलेला मनुष्य संतापला. अरे म्हणे 7:30 वाजून गेले, 8 वाजले मला, अरे कामाला जाण्याकरता उशीर होतोय, तू काय म्हणले माझी चेष्टा करतोय. 5 मिनिटं उतरतोय, त्या घोड्या पुढे नाचतोय, पुन्हा येऊन टांग्यामध्ये बसतोय, पुन्हा थांबवतोय, पुन्हा नाचतोय, काय चाललंय. तू म्हणला, साहेब माझं चुकलं. काय झालं. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, म्हणा साहेब रात्री म्हणे मी वराती करता हे घोडे घेऊन गेलो होतो, रात्री मला येण्याकरता फार उशीर झाला आणि उशीर झाल्याच्या नंतर माझी काही झोप पूर्ण झाली नाही. तुम्ही सकाळी लवकर आला, माझं दार वाजवलं आणि ती झोप पूर्ण न झाल्या कारणास्तव जे घोडं टांग्याचं होतं ते राहिलं तबेल्यात आणि जे घोडं वरातीचं आहे ते जुंपलं टांग्याला. मग अरे ते सुद्धा घोडच आहे, हे सुद्धा घोडच आहे, याला काय झालं चालायला. त्यावेळी त्याने सांगितलं, तसं नाही साहेब, या घोड्याचा एक स्वभाव आहे. काय, मनुष्य जर त्याच्या पुढे नाचताना पाहिला तरच घोडा पुढे जातो. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, प्रत्येकाचा ठरलेला स्वभाव आहे. आधी होता वाग्या, 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 आधी होता वाग्या. दैव योगी झाला भाग्या, दैवयोगी झाला भाग्या, दैवयोगी झाला भाग्या. दैवयोगी झाला भाग्या. त्याचा येडकोळ जाईना, मूळ स्वभाव जाईना, त्याचा येडकोळ
कुठ राहीना मूळ स्वभाव राहीना त्याचा कुठ राहीना मूळ स्वभाव राहीना त्याचा कुठ राहीना मूळ स्वभाव राहीना आधी होता वाग्या दैवयोगी झाला पाग्या त्याचा येळकोट जाईना मूळ स्वभाव जाईना ज्याचा जो मूळ स्वभाव आहे तो काही केलं तरी त्या मनुष्याचा स्वभाव जाऊ शकत नाही मग मनुष्याचा स्वभाव आहे सतत कोणाकडे काहीतरी मागत राहणं संतांचा स्वभाव आहे कधीच कोणाला काही न मागणं देवाचा स्वभाव आहे संतांच्या पाठीमागे लावून सतत त्यांना काहीतरी देत राहणं आणि देवाचा तो स्वभाव असल्या कारणास्तव महाराज आज तुकोबाराला देव म्हणतायत तुकोबाराया तुम्ही काहीतरी मागा तुकोबाराने सांगावं देवा अजिबात इच्छा नाही परंतु तू मला सारखा मागा 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 म्हणतो म्हणून तुझ्याकडे जर काही मागायचं असेल तर ते कोणतं महाराज प्रथम चरणामध्ये मागणे ते एक तुझ प्रती आहे तुझ प्रती तुझ प्रती आहे देशील तरी तू पाये पांडुरंगा महाराज सांगतात देवा तुला जर का मला काही द्यायचंच असेल तू मला मागा 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 म्हणतो म्हणून मागायची पाळी आली तुला जर मागायचं झालं तर काय मागणी ते एक तुझ प्रती आहे देशील तर तू पाहे पांडुरंगा विठ्ठल बोला तुकोबाराने सांगावं देवा मी मागत नाही परंतु तू फार आग्रह केला म्हणून मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरी तू पाहे पांडुरंगा पण पांडुरंग परमात्म्याने विचारावं देव तुकोबाराया तुम्ही मला मागतो म्हणला मागणं सुद्धा मागितलं पण काय पाहिजे हे सांगितलं नाही मग तुकोबाराने सांगितलं या संताची निर्विही हे चिमज देई अनिक तुझे काही न मागो देवा तुकोबाराय सांगतात देवा जर तुला द्यायचंच असेल तर काय
सदा सर्व काळ मला फक्त आणि फक्त संतांचा सहवास घडू दे. महाराज तुकोबाराय सुद्धा संतच होते, मग तुकोबारायचं संतांचा सहवास का मागतात? याचं उत्तर आहे फक्त तुकोबारायच नाही तर अनेक संतांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. साधकाचा मायबाप, दर्शनी हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. संतांनी संतांचं वर्णन करावं यात नवल नाही. महाराज भगवान परमात्मा सुद्धा त्या संतांच्या सहवासा करता देव महाराज तडफडतो का? तर फक्त संतांची चरणराजाची धूळ माझ्या कपाळाला लागावी. देव इच्छी रोज चरणीची माती धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. चरणीची माती धावत चालती मागे मागे. महाराज सांगतात भगवान परमात्म्यानं ज्यांच्या रजकणाची इच्छा करावी, मग तुकोबाराय सांगतात देवा तुला जर मला काय द्यायचंच असेल तर या संताची निर्वी हिची मज दे, आणि तुझे काही न मागू देवा. भगवान परमात्म्यानं सांगावं तुकोबाराया अहो मी स्वतःहून तुम्हाला मागा म्हणतोय, पण तुम्ही मला मागून मागून मागितलं काय? तर फक्त संतांचा सहवास. अहो संत तर तुम्ही स्वतः सुद्धा संतच आहात तुकोबाराया. याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला धन मागा, पैसे मागा, सोनं मागा, तुमच्या संसाराकरता सगळं सुख मागा, पण तुकोबाराय सांगतात न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. महाराज सांगतात देवा तुला जर द्यायचंच असेल तर अरे ते धन सोनं नाणं हे सगळं आमच्या करता तुमचे ये रवित्त धन ते मज मृत्तिके समान. अरे देवा तुझे आम्हाला देव पाहतो ते आम्ही त्या माती समान त्या धनाला मानतो. मग तुकोबाराया तुमच्या करता धन जर माती समान आहे, पैसे माती समान आहे, ते जर तुम्हाला नको असेल तर तुकोबाराय मला मोक्ष मागा. तुकोबाराय म्हणतात देवा अरे तुझ्यापर्यंत आम्ही मोक्ष मागेपर्यंत मोक्ष आम्हा घरी कामारी ती दासी. अरे ते आमच्या घरीच आहे म्हणे, मोक्ष आमच्या घरीच आहे, मग तो आम्ही तुला का मागावा? देवा जर तुला द्यायचंच असेल तर काय दे, या संताची निर्वी हेची मज दे, आणि तुझे काही न मागू देवा. आज मागतायत तुकोबाराय आणि देणारे स्वतःहून भगवान पंडित पांडुरंग परमात्मा आहेत. मागणारा का तीन गोष्टी लागतात. पहिली म्हणजे मागणारा हा श्रीमंत, देणारा हा श्रीमंत असावा, देणारा उदार असावा आणि देणाऱ्याजवळ स्वातंत्र्य असावं. ज्या मनुष्याला दान द्यायचंय त्या मनुष्याच्या ठिकाणी तीन गोष्टी असाव्या लागतात. ते म्हणजे पहिली आहे उदारता, दुसरी आहे स्वतंत्रता आणि तिसरी आहे श्रीमंती. मग महाराज सांगतात तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे दान मागतायत, पण का हो तुमचा देव उदार आहे का? तुमचा देव स्वतंत्र आहे का? तुमचा देव श्रीमंत आहे काय? विठ्ठल 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 दान देऊ शकत नाही. उदाहरणार्थ सांगायचं जर झालं, आता जसा आपला सप्ताह चालू आहे, मग सप्त्याची जी कमिटी आहे ती कमिटी प्रत्येकाकडे देणगी मागते. आता आपल्या इथं नाही मागत प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन, पण काही ठिकाणी नियम आहे. सप्ताह म्हटलं की प्रत्येक गावामध्ये तिथे ठिकाणी देणगी मागण्याकरता फिरतात
मग सप्ताह कमिटी एक जणाच्या दारामध्ये गेली आणि एक जणाच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं म्हणे माऊली, अमुक अमुक आपल्या दिवे गावातला सप्ताह सुरू झालेला आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, सुंदर प्रवचन आहे, सुंदर कीर्तन आहेत, हरी जागर आहे, आणि त्याकरता सप्ताहाची वर्गणी किंवा देणगी घेण्याकरता आम्ही तुमच्या दारामध्ये आलोत. मग त्यानं सांगा, वा वा, बरं म्हणे तुमचा सप्ताह सुरू झाला की पहिलं घर आमचं तुम्हाला दिसतं. काही जण असतात अशी. ती सप्ताह कमिटीवाली म्हणतात, अरे याच जर आज पेटवलं तर 3 महिने विजणार नाही, एवढी संपत्ती देवाने याला दिली आणि सप्ताहाला देणगी देण्याकरता नाकारतो. पण असो म्हणे, तुम्ही आता आलात, तुमचा तरी कसा अपमान करता, म्हणून आलाच आहात तर करा म्हणे 21 रुपयाची पावती. अहो, ज्याचं आज पेटवलं तर 3 महिने विजवणार नाही एवढं भगवान परमात्म्यानं दिलेलं असतं, तो म्हणतो करा 21 रुपयाची पावती. म्हणजे याच्याकडे देण्या इतकं स्वातंत्र्य आहे, याच्याकडे श्रीमंती आहे, परंतु याच्यापर्यंत याच्याजवळ उदारता नाही, तोही दान देऊ शकत नाही. हीच कमिटी दुसऱ्याच्या घरी गेली. एक साधक मनुष्य होता, ज्ञानेश्वरीचं वाचन करत बसलेला होता आणि गरीब वारकरी होता. त्याच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन होतं, घरावरती ती साधी जी झोपडी होती, त्या झोपडीवरती आपल्या भागवत धर्माची पताका होती. त्याच्या दारापर्यंत ही कमिटी गेली. म्हणे, अहो सप्ताह आहे म्हणे दिवे गावचा, वर्गणी घेण्याकरता आलोत. तो म्हणला, मायबाप या या म्हणे, कसे काय गरीबाच्या घराकडे तुमचे पाय लागले. आणि मग त्यानं त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांना पाणी दिलं पिण्याकरता, चहा दिला आणि त्यांना सांगावं, मायबाप मला 1 महिन्यापूर्वी माहिती होतं की आपले दिवे गावचा सप्ताह आहे. त्या सप्ताहामध्ये आपल्याला यावर्षी माझ्या आज्याने कधी दिलं नाही, माझ्या पंजाने कधी दिली नाही, ना माझ्या बापाने कधी वर्गणी दिली, ना कुणी आमच्या घरामध्ये वारकरी जीव घातला. पण माझ्या मनामध्ये इच्छा होती काय, यावर्षी आपल्या सप्ताहामध्ये पारायण सोहळा आहे आणि त्या पारायण सोहळ्याकरता काही ना काही काय का होईना आपल्याला देणगी द्यायची. म्हणून 1 महिन्यापूर्वीपासून मी 100 रुपयाची नोट माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये ठेवलेली होती. पण अचानकपणे माझी मुलगी आजारी पडली आणि मुलीला विलाज करण्याकरता डॉक्टरांपर्यंत गेलो तर ते सगळे 100च्या 100 रुपये खर्च होऊन गेले. मायबाप, यावर्षी मला देणगी देता आली नाही. यावर्षी मी फक्त तुम्हाला 100च रुपये देणार होतो, पण मी तुम्हाला वचन देतो पुढच्या वर्षी 251 रुपयाची पावती माझ्याकडून फाटली जाईल. म्हणजे याच्याजवळ स्वातंत्र्य आहे, याच्याजवळ उदारता आहे, पण हा श्रीमंत नाही, तोही दान देऊ शकत नाही. हीच कमिटी तिसऱ्याच्या दारामध्ये गेली. राम राम पाटील, राम राम, या कसं काय येणं केलं. अहो गावातला सप्ताह आहे आणि सप्ताहाची वर्गणी फाडण्याकरता त्या ठिकाणी आम्ही गोळा करण्याकरता आलेलो आहोत. वा वा वा, सुंदर कार्य करताय म्हणले. 55 वर्ष झाली आपल्या सप्ताहाकरता, या म्हणे बसा. यांचं आदरातिथ्य केलं आणि म्हणे आपल्या गावचा सप्ताह आहे, सुंदर कार्य तुम्ही सगळेजण करत आहात, करा म्हणले आपल्या नावानं पावती. एक जण म्हणे, पाटील कितीची करायची. तो म्हणला, हो कुठं देवानं कमी केलंय म्हणे आपल्याला, एवढं भगवान परमात्म्याने दिलंय, करा तुमच्या यानी. एक जण म्हणला, करा 551 रुपये. पाटील म्हणले, अहो काय तुमच्या मनात येईल तो आकडा टाका, मी सही करून तुम्हाला पैसे देणार. दुसरा म्हणला, अरे कुठं देवानं कमी दिलंय म्हणले पाटलांना, 10,000 रुपयाची पावती करा. महाराज 10,000 रुपये किंमत त्या ठिकाणी त्या पावतीवरती लिहिली, पाटलांची सही घेतली, पावती फाडून पाटलांपर्यंत दिली आणि म्हणे, पाटील पैसे. पाटील म्हणले, तेवढीच अडचण आहे का. पाटील म्हणले, ती गेली मुंबईला. विठ्ठल म्हणजे पैसे घरी आहेत, पाटील घरी, पण कपाटाची चावी तिच्या कमरेला होती ना. महाराज सांगतात, यांच्याजवळ देण्या इतकी उदारता होती, यांच्याजवळ श्रीमंती होती, पण यांच्याजवळ स्वातंत्र्य नव्हतं. मग महाराज
ते सुद्धा दान देऊ शकत नाही. दान देणाऱ्या जवळ 3 गोष्टी लागतात. पहिली लागते उदारता, दुसरी लागते स्वतंत्रता आणि तिसरी लागते ती म्हणजे श्रीमंती. मग एकाने प्रश्न केला म्हणे, महाराज तुकोबर आहे तुमचे भगवान परमात्म्याला दान मागतायत, मग ज्या गोष्टी दान देणाऱ्या जवळ लागतात त्या गोष्टी तुमच्या देवाजवळ आहेत का? विजेवरी जानची पाऊले समान अखंड दया तुझी प्रीती मज ते तयाची संगती मग मी कमळापती तुझ बाणाने करणाळा हे तुझ बाणाने करणाळा पडून राहील तये ठाई पडून राहील तये ठाई उगाच संताची पायी उगाच संताची पायी अखंड दया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. कोणाची? संतांची संगती निरंतर मला घडू दे असं तुकोबाराय म्हणतात. कारण एकदा का संत महात्म्याने हाताला धरलं तरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. महाराज साक्षात भगवान परमात्म्याने त्यांचा लळा पाळावा असे असणारे उदार असणारे संत मायबाप आहेत. देवा तुला जर द्यायचंच असेल तर मला फक्त फक्त संतांची संगती दे. मग महाराज कोणाकरता भगवान परमात्मा एवढा धावून आला संतांच्या करता? कुठल्या संतांकरता धावून आला? तर बऱ्याच जणांना कथा भाग माहिती आहे. कुर्मदास नावाचे एक थोर भक्त होऊन गेले महाराज. आणि ज्यावेळी जनार्दन स्वामींचं कीर्तन त्यांनी ऐकलं, जनार्दन स्वामींनी सांगावं, पंढरीची दारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीच्या वडी कृपाळू तातडी उतावीळ. जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा तेच केलं. काय केलं महाराज? पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कण करी तीर्थव्रत. महाराज सांगतात, जनार्दन स्वामींनी सांगितलं, अरे एकदा का भगवान परमात्म्याची वारी पंढरीची मनुष्यानं जीवनामध्ये येऊन केली तर जे ज्याला पाहिजे ते ते आमचा भगवान परमात्मा पुरवतो. आणि मग कुर्मदासानं ऐकलं. परंतु कुर्मदासाला आपले दोन्ही हात नव्हते, दोन्ही पायही नव्हते बरं का. आणि मग काय करावं? जनार्दन स्वामींनी ते सांगितलेलं आहे की अरे बाबांनो, जीवनामध्ये मनुष्यानं एकदा तरी पंढरीची वारी केली पाहिजे. आणि मग महाराज कुर्मदासांनी मनामध्ये संकल्प केला की भगवान परमात्म्यानं आपलं काय पूर्वजन्मीचं पाप असावं त्या कारणास्तव भगवान परमात्म्यानं आपल्याला दोन्ही हात नाही दिले, दोन्ही पाय नाही दिले. परंतु जनार्दन स्वामींनी सांगितलंय भगवान परमात्म्यापर्यंत जो तिथपर्यंत जाऊन एकदा का मागणी केली की त्याची मागणी भगवान परमात्मा पूर्ण करतो. आणि म्हणून कुर्मदासजी निघाले. पण जायचं कसं आता? दोन्ही हात तर नाहीत, पाय सुद्धा नाहीत, चालावं कसं? मग कुर्मदासजीने काय करावं? आपल्याला जे ओंडक्याप्रमाणे ज्यांचं जे शरीर होतं त्या शरीरानं लोटांगण घेत 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 कुर्मदासजी पंढरीला निघाली. का? फक्त जनार्दन स्वामीच्या शब्दामुळे. आणि पंढरीची यात्रा करण्याकरता ज्यावेळी कुर्मदासजी निघालेत, बरं त्यावेळीचे रस्ते आताच्या रस्त्यासारखे नव्हते महाराज. पाय वाटा होते त्यावेळी पंढरीला जाण्याकरता. अजून सुद्धा जी महिन्याची वाट चालतात आमचे महिना वारकरी, त्या वारकऱ्यांना अजून सुद्धा पायवाटा माहिती आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये पोलीस ज्यावेळी
या हायवेनं जाऊन देत नव्हते, त्यावेळी आमचे महिन्याचे वारकरी लॉकडाऊनमध्ये पायवाटांचा उपयोग करत होते. मग त्या काळामध्ये त्या पायवाटा खराब असलेला रस्ता, त्या रस्त्याने दगडी काटे सगळे त्या रस्त्यामध्ये, आणि मग महाराज कुर्मदासजी लोटांगण घेत 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 त्या रस्त्याने चाललेले आहेत. खाली जी रस्त्यावरती जी दगडी होती ती दगडी अंगाला टोचत राहायची, जे खडे होते ते खडत टोचत राहायचे. परंतु कुर्मदासजीनं माघार घेतली नाही. जनार्दन स्वामींची दिंडी पाठी मागून येते, कुर्मदासजी पुढे चाललेले आहेत. प्रत्येक गावामध्ये जावं आणि प्रत्येक गावातल्या गावकऱ्यांना सांगावं, अरे बाबांनो, जनार्दन स्वामींची दिंडी पाठी मागून येते आणि त्याकरता तुम्ही काहीतरी कोणी सगळ्यांनी मिळून प्रत्येकानं अन्नदान करावं. कुर्मदासजीने सांगावं दिंडी करता, अन्नदान करण्याकरता. आणि कुर्मदासजी पुढे जनार्दन स्वामींची दिंडी पाठी मागून यायची. प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर सुंदर प्रकारे दिंडीची सोय व्हायची महाराज. एक वेळेचा नाश्ता, चहा, जेवण सगळं काही दिंडीला मिळायचं. जनार्दन स्वामींच्या लक्षात येणारे ना आपला कुठला माणूस समोर पाठवलाय प्रत्येकाला निमंत्रण देण्याकरता किंवा कळवण्याकरता की पाठीमागून दिंडी येते, तुम्ही अमुक अमुक सोय करा. दिंडीची सोय होतीये कशी काय. मग महाराज कुर्मदासजीचं चाललेलं आहे. लोटांगण घेत 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 त्या रस्त्याने कुर्मदासजी निघाले. अंगावरती जे वस्त्र होते ते वस्त्र सुद्धा काही दिवसांनी फाटून गेले. मग निर्वस्त्र त्या ठिकाणी कुर्मदासजी चाललेले, अंगावरती वस्त्र नाही. उघड्या अंगाने ज्यावेळी कुर्मदासजी लोटांगण घालतायत, ते जे खडे होते, दगड होते, काटे होते, ते संपूर्ण अंगामध्ये कुर्मदासजी जे शिरतायत, जखमा झालेल्या. परंतु कुर्मदासजी चालतायत. आणि जनार्दन स्वामींनी एका गावामध्ये आल्याच्या नंतर विचारपूस केली, म्हणजे अरे ना आमच्या दिंडीचा कुठला माणूस तुमच्यापर्यंत निमंत्रण घेऊन आला किंवा दिंडी येणार असं कळवण्याकरता आला, पण याच वर्षी तुम्ही आमची जेवणाची सोय किंवा नाश्त्याची जी सोय असेल, जेवणाची सोय असेल, ती कशी काय केली. तर मग महाराज त्या मनुष्यानं सगळं काय वृत्तांत सांगावं. म्हणावं, महाराज तुमचाच जे कोणीतरी भक्त आहे की ज्याला हात नाहीत, पाय नाहीत, आपलं शरीर त्या ठिकाणी घसटत घसटत लोटांगण घेत 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 तो चाललेला आहे. त्याला दोन्ही पाय नाही, दोन्ही हात नाहीत, आणि तो प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाला सांगतोय की जनार्दन स्वामींची दिंडी पाठीमागून आलेली आहे. परंतु महाराज कुर्मदासजी चाललेत, चालताना सुद्धा भगवान परमात्म्याचं नाव मुखामध्ये त्यांच्या आहे. ज्यावेळी त्या उघड्या अंगाने लोटांगण घेत आहेत कुर्मदासजी, तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं नाम त्यांच्या मुखामध्ये. दोन्ही हात नाही, दोन्ही पाय नाहीत. महाराज आता आपल्या मनुष्याला भगवान परमात्म्याने एवढा सुंदर नरदेह दिला. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जिनी तू जोडीशी नारायण, नाशे जीवपण भवरोगा ऐसे. एवढा सुंदर नरदेह त्या ठिकाणी भगवान परमात्मा दिला. पण महाराज सांगतात, देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. अहो लोक वारीला जरी निघाली, त्या दिवशी मी त्या मंदिरावरती सांगितलं, ज्वाला मारुतीच्या दिंडी जरी निघाली, दिंडीत भजन चालू असलं, काही वाटप दिसली की दिंडी वळालीच म्हणून समजायचं. बिस्किट पुढे दिसले का दिंडी वळली, गुडदानी दिसली का दिंडी वळली. पण तसं नाही महाराज. कुर्मदासजी चाललेत भगवान पंढरीरायाच्या भेटी करता, पण जात असता कसे चाललेत. गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा
महाराज कुर्मदासजी कसे निघालेत? गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला हो हे कुर्मदासजीचं झालं. पण आताचे माणसं खात जागा खात. पण तसं नाही महाराज. कुर्मदासजी मनोभावे भक्तिभावानं प्रेमानं भजन करत 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 भगवान पंढररायाच्या भेटी करता निघालेत. जात असता महाराज कुर्मदासजींची व्यथा अवघड झाली. काय झालं? शरीराचे हाल होऊ लागले. जे रस्त्यावरती जे दगड होते, छोटे छोटे जे काटे होते, दगड होते, चिमुक काटे होते, ते सगळे त्या ठिकाणी लोटांगण घेत असता कुर्मदासजीच्या अंगामध्ये शिरायचे. संपूर्ण अंग त्या ठिकाणी महाराज रक्तानं लाल बंद झालेलं होतं. परंतु कुर्मदासजीने विचार केला नाही. तसंच भगवान परमात्म्याच्या भेटी करता लोटांगण घालत 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 शेवटी वाटारपर्यंत येऊन त्या ठिकाणी कुर्मदासजी ठेपलेले. आता मात्र शरीर काही कुर्मदासजीचं साथ देईना. कुर्मदासजी जागेवरती पडून राहिलेले आहेत. कुर्मदासजी जागेवरती पडून राहिले. दुसऱ्या दिवशी मात्र पाठीमागून त्या ठिकाणी जनार्दन स्वामींची दिंडी आली. ज्ञानोबा तुकाराम जय घोष करत करत जनार्दन स्वामींची दिंडी आलेली आहे. कुर्मदासजीला बरं वाटलं. अरे वा म्हणे, आता जनार्दन स्वामींची दिंडी आली. माझं शरीर काय आता मला साथ देईना. परंतु ही दिंडी माझ्यापर्यंत आल्याच्या नंतर मी जनार्दन स्वामींना किंवा एखाद्या व्यक्तीला माझ्यापर्यंत मी बोलवेल आणि माझा निरोप भगवान परमात्म्यापर्यंत द्यायला सांगेल. आणि म्हणून दिंडी आल्याच्या नंतर कुर्मदासजी त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पडलेले आहेत. दिंडी निघालेली आहे. जनार्दन स्वामींचं लक्ष गेलं कुर्मदासजीकडे. पळत पळत जनार्दन स्वामी आले आणि जनार्दन स्वामींनी विचारला, अरे काय व्यथा करून घेतलीस तुझ्या शरीराची? अरे तुला दोन्ही हात नाहीत, पाय नाहीत, तू कशा करता आलास? त्यावेळी कुर्मदासजीनं सांगावं, स्वामी तुमच्याच कीर्तनामध्ये ऐकलं होतं, जो कोणी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची वारी करेल त्याच्यापर्यंत जाऊन पंढरीमध्ये जाईल. आणि जो जो त्याला जे काही मागेल तो आमचा भगवान परमात्मा पुरवतो. मग महाराज जनार्दन स्वामींनी सांगावं, अरे तुला दोन्ही हात नाहीत, पाय नाहीत, तू इथपर्यंत आला कस काय? त्यावेळी कुर्मदासजीने सांगितलं, स्वामी मी लोटांगण घेत 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 इथपर्यंत आलो. जोपर्यंत माझ्या शरीराने मला साथ दिली तोपर्यंत मी लोटांगण घेत इथपर्यंत आलो. जिथपर्यंत माझ्यामध्ये ताकद होती पूर्ण ताकदीनं मी इथपर्यंत आलो. पण आता माझं काही शरीर मला साथ देत नाही. मग तुम्ही आता पंढरीमध्ये जाल. पंढरीमध्ये गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या रावळामध्ये जाल. रावळामध्ये गेल्याच्या नंतर त्याचं सुंदर असं मुख तुमच्या डोळ्यांना निहाळाल आणि ते रूप तुम्ही पाहिल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं दर्शन घेऊन तुम्ही बाजूला याल. पण माझी एक विनवणी आहे. काय? एवढा करा उपकार, 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 एवढा
एवढाच उपकार माझ्यावरती काय करा, एवढा करा उपकार. देवा सांगा नमस्कार. पंढररायापर्यंत ज्यावेळी तुम्ही पोहोचाल, देवाला सांगा तुमचा कुर्मदास जोपर्यंत तुम्ही त्याच्या शरीरानं त्याला साथ दिली, जोपर्यंत तुम्ही त्याला बळ दिलं, तोपर्यंत तो लोटांगण घालेतच होता. पण आता मात्र त्याचं शरीर त्याला साथ देत नाही. तुका म्हणे मजा आठवा, मूळ लवकरी पाठवा. महाराज सांगतात भगवान परमात्म्यापर्यंत एवढं तुम्ही माझा निरोप त्या देवापर्यंत एवढा पोहोचवा. आणि मग महाराज जनार्दन स्वामी गेलेत. पण देवाला सांगावं लागतं का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहार चीन लगे. मग महाराज भगवान परमात्म्याला जसं का कळालं, तसं देव धावत या कुर्मदासापर्यंत, या वाटारपर्यंत येऊन पोहोचला. आणि ज्यावेळी भगवान परमात्मा आले, कुर्मदासाला आपल्या मांडीवरती घेतलं. आणि मांडीवरती घेऊन कुर्मदासाची अवस्था पाहिली. साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्मा रडायला लागला. आणि देवानं सांगावं, कुर्मदासा अरे काय हे हाल करून घेतले स्वतःच्या जीवाचे, कशा करता एवढे हाल करून घेतलेस? त्यावेळी त्यानं सांगावं, देवा अरे माझ्या जनार्दन स्वामींच्या कीर्तनामध्ये मी ऐकलं होतं काय, जो कोणी त्या पंढरीरायाची वारी करेल, जो कोणी पंढरपुरामध्ये जाईल त्याला मोक्ष भेटतो. जो कोणी भगवान पंढररायाची वारी करेल, जी जी इच्छा त्याच्या मनामध्ये असेल ती ती इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करतो. म्हणून मी इथपर्यंत आलो, पण इथून पुढे काय माझं शरीर आता मला साथ देत नाही. मग महाराज स्वतःहून भगवान परमात्मा आले. धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. महाराज भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने त्यांचा लळा पाळावा. आणि कुर्मदासाला त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं मांडीवरती घेतलं. आणि कुर्मदासाला सांगितलं, कुर्मदासा ज्या करता तू माझ्यापर्यंत आला होतास, जी इच्छा तू मनामध्ये घेऊन आला होता, जी संकल्पना मनामध्ये घेऊन आला होतास, ते मी जाणलंय. आणि मग भगवान परमात्म्यानं कुर्मदासाला जी हात पाय नव्हते ते हात पाय भगवान परमात्म्यानं दिले. आणि कुर्मदासाला मोक्ष देऊन टाकला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा तुला जर काय द्यायचंच असेल तर या संतांची निर्वी हेची मज देई, आणि तुझे काही न मागो देवा. तुकोबारायनं सांगावं, देवा या सगळ्या आमच्या मागण्या पूर्ण करण्याकरता तू उदारता आहेच, पण अजून उदार हो का? तू का म्हणे आता उदार तू होय, तू का म्हणे आता उदार तू होय, तू का म्हणे आता उदार तू होय, तू का म्हणे आता उदार तू हे मज ठेवी पायी संताची, मज ठेवी पायी हे संताची, या संताचे निरवी हेची मज दे, या संताचे निरवी हेची मज दे. संताची आमद पायी, संताची या संताची निरवी याची मद देई, या संताची निरवी मद देई. आणि तुझे काही न मागो देवा, आ
अनिक तुझे काही न मागो देवा अनिक तुझे काही न मागो देवा या संतांचे निरवी हेची माझे या संतांचे निरवी हेची माझे हेची तुकोबाराय सांगता देवा तू उदार तर आहेच पण अजून उदार हो आणि काय कर तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांच्या याचं कारण आहे. महाराज सुद्धा म्हणत असताना म्हणतात एके ठिकाणी मज दास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा आणि म्हणून तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांच्या. देवा तुला जर द्यायचंच असेल तर एकच कर त्या संत महात्म्यांच्या चरणावरती मला ठेव. या संताची निरवी हेची मज दे आणि तुझे काही न मागू देवा. यथामती यथावकाश आपली वेळ त्या ठिकाणी झालेली आहे. झालेली सेवा जी काही योग्य असेल ती माझे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज झेंडे अर्थात आमचे आजोबा. आता त्यांना जास्त बसवत नाही परंतु शेवट माझ्या आग्रहा खातीर बाबा आले. बाबांच्या चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे आमच्या आत्या महाराष्ट्रातल्या थोर कीर्तनकार हरिभक्तीपरायण गीतांजलीताई झेंडे त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्यांची साथ सहसा कोणाला लाभत नाही. मोठे मोठे लोक त्यांच्यासाठी करता असतात पण आज त्या माझ्या कीर्तनाला साथ करण्याकरता आल्या. त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण मंगेश महाराज जाधव त्याचप्रमाणे जोग महाराज शिक्षण संस्थेमध्ये जे आता अध्ययन करत आहेत असे आपल्या पंचक्रोशीचं वैभव हरिभक्तीपरायण सोपान महाराज काळे मेमाने महाराज असतील आणि ज्यांची आज विशेष उपस्थिती आहे आमच्या फडावरचे निष्ठावंत वारकरी हरिभक्तीपरायण श्याम महाराज तांगडे ओझरडेकर यांच्या चरणावरती दंडवत. प्रेम महाराज विनेकरी आमचे आप्पांच्या चरणावरती दंडवत. तन्मय महाराज असतील आणि ज्यांचं सुसरावे असं कीर्तन आपण 2 दिवसापूर्वी ऐकलं ते हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज झेंडे. त्याचप्रमाणे सार्थक महाराज. त्याचबरोबर सगळ्याच माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे आपल्या गावातली सर्व टाळकरी मंडळी त्यामध्ये व्यासपीठ चालक आमचे मुरली भाऊ भांडास आप्पा आमचे बाप्पू संदीप महाराज असतील लोणीकाळबरोवरून आलेले महाराज त्यांच्याही चरणावरती दंडवत. सोबदार आमचे नानांचा स्वभाव अतिशय गोड कायम सगळ्यांची हसवून खेळून राहणारा माणूस नानांच्याही चरणावरती दंडवत. हार्मोनियमची साथ करण्याकरता आमचे आजोबाच त्या ठिकाणी हरिभक्तीपरायण ज्यांचं कायमच आम्हाला चांगल्या प्रकारचं सांगणं राहतं ज्यांचं प्रेम मनापासून आम्हाला भेटतं असे असणारे श्रीरंग बापू झेंडे बापूंच्या चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे आज या कीर्तनाची शूटिंग करण्याकरता फलटणवरून आलेले ओम साई क्रिएशन त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे सुंदर अशी साऊंड सिस्टीम देणारे आमचे आबांनाही धन्यवाद. या कीर्तनाकरता मृदंगाची गोड साथ करणारे आमचे बंधू हरिभक्तीपरायण अनुज महाराज झेंडे. त्याचप्रमाणे रोज त्या ठिकाणी गराड्यावरून रावडेवाडीवरून जे आपल्या सप्त्याकरता येतात ते हरिभक्तीपरायण माऊली महाराज रावडे. सर्वच दमलेली पोटे कष्ट आहेत त्यांना रोज एवढ्या लांब यायचं. हरिपाठापर्यंत असतात. हरिपाठाला इथं पोच होतात. पुन्हा कीर्तन वाजवायचं. कीर्तन झाल्याच्या नंतर 11च्या नंतर पुन्हा गराड्याला जायचं. त्यांनाही द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत. त्यांच्या चरणावरती दंडवत. सर्वच जमलेली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या चरणावरती दंडवत. आज या कीर्तनाकरता
विशेष त्या ठिकाणी आलेले आमचे मामा, ज्यांची भागवत कथा आपण बऱ्याच जणांनी आमच्या आश्रमावरती श्रवण केली. आमचे मामा हरिभक्तीपरायण अपूर्वानंद महाराज कुलकर्णी, मामांच्या चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे आमचे पिताश्री आकाश तात्या झेंडे, त्यांच्याही चरणावरती दंडवत. सर्व आजी आजोबांचे आशीर्वाद, मायबापांचे, जमलेल्या सर्वच थोर मायबापांचे माझ्यावरती आशीर्वाद आहेत. त्याचप्रमाणे विशेष आशीर्वाद ज्यांचे माझ्यावरती लाभले ते आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराजांचे विद्यमान 16वे वंशज हरिभक्तीपरायण श्री गुरु केशव महाराज नामदास यांच्या आशीर्वाद माझ्यावरती आहेत. जे काय चुकलं ते बुद्धीचे दोष. आता सगळीच ओळखीची आहे, सगळ्यांची नावं घ्यायला जर गेलं तर आता वाजले 11:30 वाजून 5 मिनिटं, 12:15 तरी होतील सगळ्यांची नावं घ्यायची म्हटलं तर. त्यामुळं सगळ्यांच्याच चरणावरती दंडवत. जमलेल्या सगळ्या माय भगिनी पुरुष मंडळी सर्वांच्या चरणावरती दंडवत. झालेली सेवा माऊली ज्ञानोबाराच्या चरणी समर्पित करतो. त्या ठिकाणी माऊली आबा आहेत, आनंद मास्तर आहेत, त्यांच्या चरणी दंडवत. झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबाराच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली यथामती यथा अवकाश कीर्तनाचा भावार्थ माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी सोडवण्याचा प्रयत्न केला. जशी ज्ञानोबाराय तुकोबारायने मला बुद्धी दिली त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सेवा संपलेली. 1-2 मिनिटं सर्वांनी हात वरती करा आणि आमच्या फडाच्या नियमानुसार 1-2 मिनिटं सर्वांनी प्रेमाने भजन करा. नामदेव जना.